हाय हॅलो नमस्कार. होममेड मॅजिकल रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत सोया चिली. तर चला आपण रेसिपी बघू. इथं कढईत पाणी घेतलंय मी. पाणी छान गरम होऊ द्यायचं कडकडीत. नंतर यात घालते मी 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप आणि 1 चमचा आपण इथं घालूयात मीठ. हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण सोयाबीन घालूयात. आणि ते एकदा पाण्यात छान मिक्स करूयात. दोन मिनिटं आपल्याला पाण्यातच ठेवायचे. गॅस बंद करायचा जेणेकरून आपले सोयाबीन छान पाणी शोषले जातील त्याच्यात. आणि मी आता एक ताटात काढून घेते. इथं मी ताटात काढली. हे पूर्ण थंड करून घेतले मी फॅन खाली आणि नंतरच ह्याच्यातलं पाणी काढले. दुसरं पाणी घातल्यानंतर काय होईल, आपण कढईत जे सॉस किंवा मीठ घातलं होतं मग त्याची सगळं चव निघून जाईल. त्यामुळे मी यात दुसरं पाणी घालत नाही. आणि हे थंड करून मग ते पळून घेतलं आहे छान. इथं सगळं सोयाबीनमधलं पाणी मी काढून घेतले. आता यात आपण घालणार आहोत मसाले. तर यात मी घालते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा घालणार आहे. ते थोडंसं मीठ, काळे मिरीची पूड 1 चमचा, आणि आता छान मिक्स करून घ्यायचं. यात दुसरं पाणी घालायची गरज नाही कारण सोयाबीनला आधीच पाणी आहे. त्याच्यामुळे त्यातलंच पाणी निघेल. दुसरं पाणी घालायचं नाही याला. छान सगळं कोट करून घ्यायचे सोयाबीन. इथे माझी सोयाबीन सगळे कोट करून झालेली आहेत. कढईत तेल घालायचं. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि त्यात आपण कोट केलेले आता घालणार आहोत सोयाबीन. छान असे आपल्याला पूर्ण कुरकुरीत होईल इतके तळून घ्यायचे. बघा कसा आवाज येतो. म्हणजे आपले सोयाबीन पूर्ण कुरकुरीत झाले आहे. सर्व सोयाबीन मी त्याच प्रकारे असे ते तळून घेतली. तळून घेतल्यानंतर
इथं आपण फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी घेतले आहे मी इथं लसूण, अद्रक, शिमला मिरची आणि कांदा. त्याच कढईत मी घालत आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यात घातली अद्रक, नंतर लसूण. ते छान परतून घ्यायचे आणि नंतर इथे मी घालणार आहे शिमला मिर्च आणि कांदा. कांदा आणि शिमला मिरची जास्त वेळ फ्राय करायची नाही, कारण ते जास्त शिजले जाईल. जास्त शिजल्यानंतर ते व्यवस्थित नाही होणार, त्यामुळे कच्चंच राहू द्यायचं आहे. फक्त ह्याचा थोडासा कलर चेंज होईल इतपतच याला आपल्याला फ्राय करायचं आहे. इथं कलर चेंज झाला आहे, बघू शकता. आणि त्यानंतर घालते मी इथं अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस, एक चमचा सोया सॉस, नंतर एक चमचा टोमॅटो केचप घालते मी इथं. आणि परत एकदा परतून घ्यायचं. नंतर मी इथे घालते अर्धा चमचा काळी मिरीची पूड, आणि थोडंसं मीठ. सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. आणि घालूयात पाणी. मला इथे थोडंसं स्पायसी हवं होतं, त्यामुळे घालते मी तर अर्धा चमचा लाल तिखट. आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाणी उकळल्यानंतर इथं कॉर्नफ्लॉवरची मी स्लरी घालते. छान मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी येऊ द्यायची. आपण जे सोयाबीन तळून घेतलेले ते यात घालायचे. आणि छान मिक्स करून घ्यायचे. याला जास्त वेळ शिजवायचं नाही, तर मग ते सगळे सोयाबीन मऊ होतील. फक्त एक उकळी येऊ द्यायची आणि तयार आहेत आपले क्रिस्पी सोया चिली. व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच आभारी आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.